तुम्हाला काय आजार होता? मला कॅन्सर होता. कॅन्सर होता. ते पण या बाजूनी पण इकडे बघून सांग. हा, या बाजूनी पण झालता. हा. त्याच्यानंतर परत पण डॉक्टरने सांगितलं होतं का पुन्हा होईल. तर मग मी खूप घाबरलेले होते. ओके. माझी नो गॅरंटी होती. माझ्या जवळ पण कोणी नव्हतं, फक्त माझी मुलगी होती माझ्यापाशी. मला नर म्हणून टाकेल होतं. तर पोरगी रडत होती. मी काय म्हणले, तू रडू नको, आपला संघ देव आहे. आणि त्याच्यानंतर मला कोटवर टाकलं. एक सिस्टर आली माझ्यापाशी, इथले केस नाही राहिले पाहिजे, ती साफसफाई करायला. सकाळी ऑपरेशन होणार. तर त्यांच्या तोंडातूनच निघालं म्हणे, का विषय देव खरंच सत्याचं आहे का, पावतं का? म्हणले हा, माझ्या संघ कोणीच नाही. म्हणले माझा देवच म्हणतो माझा संघ. आणि मला कळून पण देणार नाही म्हणले कसं ऑपरेशन म्हणून. तर देवाला धन्यवाद देते, मला कळलंच नाही. ती गाठ काढली तेव्हा. प्रेज द लॉर्ड. स्क्रीनवर त्यांचा फोटो आहे आणि बघू शकता. मला चेहरा पण नव्हता राहिला. तुम्हाला दिसतंय सर्वांना, स्क्रीनवर त्यांचा फोटो आहे बघा. त्यांना कॅन्सर होता, पूर्ण त्यांचं तोंड सडलेलं होतं आणि त्या कॅन्सरमुळे त्यांचं पूर्ण केस गळून गेलेले होते, पूर्ण टकलं झालेलं होतं, काहीच नाही. पण जसं प्रार्थनेला येत आहे, त्यांना देवाने सुंदर केस दिले, त्यांचा कॅन्सर देवाने बरा केला. आणि आज त्यांनी मंडळीला सुंदर जेवणाचं, प्रभूला बोलले होते की देवा मला बरं कर, मला जेवण जाऊ दे, मी मंदिरात जेवण देईल. आज त्यांच्याकडनं तुम्हाला जेवण आहे. प्रभूला धन्यवाद की देवानी मोठी साक्ष निर्माण केली आणि कॅन्सर त्यांच्या जीवनातनं पूर्णपणे संपवलं आहे. आमेन.